हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुल टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत फर्स्ट इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा ऍडमिशन प्रोसेस बद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तुमची मेरिट लिस्ट कालच लागलेली आहे. सो जर तुम्ही अजून पण तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा नेम, तुमचा नंबर बघितला नसेल तर तो नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देत आहे. आता तुम्हाला मी सांगणार आहे की कसा तुम्हाला चेक करायचा आहे. सो त्याआधी जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप अजून जॉईन केला नसेल तर नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्णतः ऍडमिशन प्रोसेस बद्दल गायडन्स भेटेल फ्रीमध्ये. त्यासोबतच तुमचे काही डाऊट असेल तर ते पण क्लिअर केले जातील आणि पुढे पण थ्रू आउट डिप्लोमामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे कसा स्कोर करू शकता त्याबद्दल तुम्हाला नेहमी गायडन्स भेटत राहील. सो जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा. त्याचे तुम्हाला थ्रू आउट डिप्लोमामध्ये त्यासोबत इंजिनिअरिंग मध्ये त्याचा बेनिफिट होणार आहे. तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे. कसं आपल्याला बघायचं आहे त्याची. सो डायरेक्टली तुम्ही ती पण ओपन करू शकतात किंवा डायरेक्टली साईटवर जाऊन तुम्ही मेरिट स्टेटसवर जर गेले तर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला हा युजर इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे. जर तुम्ही साईटवर जर गेले मेरिट स्टेटसवर क्लिक केलं इथे तर तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी कधी कधी इथे तुमचा पासवर्ड पण टाकू शकता तुम्ही. तो ऑप्शन आला तर पासवर्ड टाका. सो आता जर मी जर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केली तर मला करायची बर्थ डेट टाका आणि सेट करा. त्यानंतर कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला असा तुमचा हा दिसेल. आता हा माझा स्टुडंट आहे रोशन म्हणून, त्याचे पूर्ण डेट ऑफ बर्थ दिसते, जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते तुमचं, नंतर पीडब्ल्यूडी जे काही तुम्ही भरलेलं आहे त्याचं तुमचं आहे तसं बरोबर आहे का सगळं चेक करा. तुमचे मार्क्स, तुमचे पूर्ण डिटेल्स, इथे तुम्हाला रँक आलाय, जनरल मेरिट नंबर आहे 1,06,436, नंतर स्टेट लेवल TFW जनरल मेरिट नंबर आहे 29,999. अशा प्रकारे त्यामध्ये काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत, हे पण तुम्ही प्रॉपरली रीड करा. जर तुमचं ओके असेल तर काही करायची गरज नाही. जर तुम्हाला काही करेक्शन वाटत असतील, करेक्शन करायचं तर ते ग्रीव्हन्स तो करेक्शन करा. ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन कॉलेजमध्ये जाऊन पण तुम्ही करू शकता. आणि यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर ऑप्शन फॉर्म भरताना कोणकोणती गोष्टी लक्षात ठेवायच्या, मिनिमम किती आपण कॉलेजेस टाकू शकतो, मॅक्सिमम किती टाकू शकतो, त्याबद्दल पूर्ण डिटेल व्हिडिओ मी करणार आहे. सो या पेजला किंवा या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.